ते ऋषी शंकर नावाचा एक ग्रंथ असतो त्याच्यावर टीका करीत होते. आणि टीका करीत असताना दिवस मावळला होता. आणि दिवस मावळला असताना टीकेत लिहित असताना त्याला एक शब्द आहे, ते शब्द आठवना, त्यांचा उच्चार करता येईना, म्हणून ते शांत बसले. तितके ते दिवा होता. आणि पूर्वी अशी लाईट नव्हती, दिवे होते. दिवेची ते काजळ वर आली होती आणि दिवा अंधुक झाला होता. म्हणून दिवा अंधुक झाला म्हणून त्यांची पत्नी समोर आली आणि ते दिव्याची काजळ काढून दिवा मोठा केला. त्यावेळेस सहज लक्ष त्यांचं गेलं. कुणाचं 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 वाचस्पती ऋषीचं सहज लक्ष गेलं. आणि ते टीका करते. आणि त्याने विचारलं, काय विचारलं, तू कोण? कोण होती ती? आता कोण होती? पत्नी होती. लग्न होऊन 36 वर्ष झाली होती आणि त्यांना सुद्धा माहित नाही की ही माझी पत्नी आहे. काय संयम होता, काय गोष्ट होता, लक्षात ठेवा. आणि मग ते म्हणजे तुम्हाला आठवत नसेल, पहा शब्द सुद्धा किती महान असतात. ते काय म्हणते, ते असं राग आपले फुसळे फुसळे नाही. अहो तुम्हाला आठवत नसेल, 36 वर्षापूर्वी आपलं लग्न झालेलं आहे, तुम्हाला आठवत नसेल. हां, मग तो म्हणतो मला थोडं थोडंसं आठवतं. आणि तसं म्हणल्यानंतर ते म्हणले की तुझे काय इच्छा असेल ते सांग. ते म्हणले माझी काहीच इच्छा नाही, तुमच्यासारखा पती मिळाला हा सर्वश्रेष्ठ आहे, ह्याच्यापेक्षा मला काही नको. तिनं मुलगा माहिती नाही, संतान माहिती नाही, कुछ माहिती नाही. काय म्हणली, तुमच्यासारखा पती हमेशा मिळत राहावा हीच आमची झाला. तो विषय कट झाला. मग इकडं आपण कर्दम ऋषीकडे, प्रियवरचे ते 2 मुलं झाले, ते कर्दम ऋषी आणि देवती. प्रियवरचे ही 2 मुलं, हे ह्यांचं लग्न झालं. कर्दम ऋषीने मग त्याला विचारलं, देवतीला लग्न झालं नाही. विचारल्यानंतर आता हे 42 वर्ष धरा की 12 वर्ष धरा, कितीही वर्ष धरा. आणि त्याने पुन्हा तपश्चर्यातून उठल्यानंतर त्यांनी विचारले की आता आतापर्यंत 10, 15, 20, 40 वर्ष झाल्यानंतर वृद्धावस्था येतेच की, कुणाचीही वृद्धावस्था येते. वृद्ध झालेले होते म्हणून त्याने विचारले तुझी काय इच्छा आहे. पुन्हा कर्दम ऋषीने कुणाला विचारलं, देवतीला विचारलं. तर ती म्हणजे माझी काहीच इच्छा नाही. जसं वाचस्पती ऋषीने सांगितलं तसं ह्यांनी सांगितलं. काय देवतेने सांगितलं माझी काही इच्छा नाही. नाही काहीतरी मागून घे. काय म्हणले कर्दम ऋषी, काहीतरी मागून घे. आणि काहीतरी मागून घे म्हणल्यानंतर ते म्हणले की तुम्ही पूर्वी लग्न करते समय म्हणता होता ते एक अपत्य झाल्यावर संन्यास घे, मग एक अपत्य मला द्या. असं म्हणल्यानंतर हे वृद्ध झाले होते, हे लक्षात ठेवा. एक वृद्ध झाले होते, दोघेही वृद्ध झाले होते. आणि मग गंगे ठिकाणी गेले आणि गंगेमध्ये त्यांनी स्नान केले. तपस्वी लोक असतात नाही. आणि तपस्वी लोक केल्यानंतर सगळ्यांनी स्नान केल्यानंतर हे दोघेही तरुण झाले. आणि त्यांच्यावर अनेक स्त्रिया अप्सरा तयार केल्या त्यांनी. अनेक विमान तयार केलं आणि त्या विमानामध्ये त्यांचं त्या ठिकाणी अनेक बगीचा शहर निर्माण केले त्यांचे, कारण ते तपश्चर्या लोक होते. आणि त्या ठिकाणी त्यांना 9 कन्या झाल्या. किती? 9 कन्या झाल्या. आता 9 कन्या झाल्यावर पुन्हा त्यांनी विचारलं कर्दम ऋषींनी की आता मी जाऊ का संन्यास. ते म्हणले जायला हरकत नाही, पण 9 कन्याचा विवाह कोणी करायचा, हा, आणि मला कोणी सांभाळायचं. मग काही दिवस ते पुन्हा तपश्चर्याला बसले. कोण? दोघंही तपश्चर्याला बसले. बरेच दिवस तपश्चर्या केल्यानंतर पुन्हा विष्णू प्रगट झाले. आणि विष्णू प्रगट झाल्यानंतर त्यांनी सांगितले की मी तुमच्या तपश्चर्यावर प्रसन्न आहे आणि मी स्वतः तुमच्या पोटी जन्म घेईन. कोण म्हणले? देव म्हणले मी तुमच्या पोटी स्वतः जन्म घेईन. आणि त्याच्यानंतर त्यांच्या पोटी कोण जन्मला? कपिल देव. हे 12 म्हणजे 12 जे आहेत आपले 24 अवतार आहेत. त्या 24 अवतारामध्ये हे कपिल देव आलं का. पहिल्या दिवशी मी अवतार सांगितलं तुम्हाला, त्याच्यापैकी कपिल देव. आणि कपिल देवचा त्याच्यानंतर 100 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर कपिल देवचा जन्म झाला. आता कपिल देवचा जन्म झाल्यानंतर पुन्हा कर्दम ऋषीने विनंती केली पत्नीला, कारण मी जातो. त्यावेळेस पत्नीने म्हणले जाऊ शकता तुम्ही, आता तुम्ही जाऊ शकतात. आणि मग ते संन्यासी व्रत घेतलं. संन्यास व्रत घेतलं म्हणजे जप तप करण्यासाठी ते निघून गेले. कारण मनुष्याच्या जीवनाचा एकच ध्येय असतो
जप तप करून आपल्या जीवनाचं सार्थक करणं. आणि म्हणून ह्या कथेपासून हेच शिकलं गेलं पाहिजे. आपण संसार केला, त्यांनी संसार केला नाही का? कर्दम ऋषीने संसार केला नाही का? मला सांगा ना, केला ना. 9 मुली झाल्या, 1 मुलगा झाला, 10 झाल्यानंतर थोडी झाली का? आपल्या इथे 2च असतात, त्यांना तर 10 झाली. तरी पण ते देवाला प्रसिद्ध झाले. त्या कथेमध्ये त्यांना नमूद व्हावं लागलं. का नमूद? त्यांचा संयम महत्वाचा असतो. 40-40, 45 वर्ष तपश्चर्या केलेली असते. आणि म्हणून त्या तपश्चर्या जोरावर ज्या ठिकाणी तुमच्याही पुढे परमेश्वर जन्माला येतात, पण आपण त्या पद्धतीने वागलं गेला पाहिजे. का? परमेश्वर कुठेही जन्म घ्यायला तयार आहे, कुठेही जन्म घ्यायला तयार आहे, परंतु त्या पद्धतीचं योग्य त्या गोष्टी पाहिजे. आणि मग संन्यास त्यांनी घेतला आणि कपिल देवचा जन्म झाला. आता कपिल देवचा जन्म झाल्यानंतर आता कपिल देवचा का जन्म झाला हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे 24 अवतारापैकी एक अवतार ही कपिल देव, कर्दम ऋषीपासून देवतेपासून झाले. आणि त्यानंतर कर्दम ऋषी तपश्चर्याला निघून गेले. आणि मग आईनं की आईला सांगितलं होतं, कुणी सांगितलं होतं? साधू संतांनी सांगितलं की तुझ्या पोटी परमेश्वर जन्म घेणार आहेत. मग तिला असं वाटलं की आता ही कपिलदेव परमेश्वर आहेत, कारण त्याने संतांना सांगितलं होतं त्यांना. आणि म्हणून कपिलदेवकडे आई गेली आणि आईने विनंती केली की माझी एक इच्छा आहे, ती विचारू का? काय म्हणली ते? माझी एक इच्छा आहे, ते विचारू का? की माझं मन कधी स्थिर राहत नाही, काय करू? आता मला एवढंच सांगा, तर तुम्हाला ही कथा समजली असं मी समजेन, नाही तर नाही. आता देवतेचं मन नेहमी चंचल राहील का हो? एवढं प्रश्न जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर मी निश्चित माझ्या जीवनामध्ये काहीतरी कमवलं असं म्हणेन. देवतेचं मन चंचल आहे का? नाही. तिनं विचारलं, मुलाला विचारलं, माझं मन चंचल आहे, स्थिर राहतच नाही, मी काय करू? बोला ना माय, आता बोला ना माय. मग एवढी कथा सांगून काय उपयोग आहे? थोडे तर समजलं गेलं पाहिजे ना, थोडी तर समजलं गेलं पाहिजे. तिचं मन एवढं तरी सांगा, हो किंवा नाही, एवढं तरी उत्तर द्या, येस किंवा नो, एवढं 2च उत्तर द्या. हा, राईट, नाही. का? तर इतकी तपस्वी आहे ती का साधी आहे? आणि तिच्या पोटी देव जन्मलेला आहे, ती का साधी हो? त्यांनी कुणासाठी प्रश्न केला? हा दुसरा प्रश्न. कुणासाठी प्रश्न केला हा? माझं मन चंचल आहे, आपल्या लोकांसाठी तिने प्रश्न केला, आपल्यासाठी तिने प्रश्न केला, जनतेसाठी प्रश्न केला, इतर लोकांसाठी प्रश्न केला, स्वतःसाठी नाही. जगाच्या कल्याणासाठी त्याने प्रश्न केला की माझं मन चंचल आहे. तर त्यांनी सांगितले की तो मन चंचल जर असेल तर परमेश्वराचे चिंतन कर, परमेश्वराचे नाव घे, सतत नामस्मरण. तर म्हणजे नामस्मरण घेतलं तरी मन शांत बसत नाही. तर म्हणजे तू मूर्ख आहेस. ते काय म्हणले, तू मूर्ख आहे. आईला काय म्हणले, तर तू मूर्ख असशील. तर ते का शांत बसत नाही, तर त्याचं कारण त्यानं सांगितलं, देवानं सांगितलं, कपिल देवानं सांगितलं की आपल्याला कसं आहे, आपलं जे शरीर आहे, आपलं जे मन आहे, आपले जे डोळे आहेत, आपले जे हात आहेत, आपले जे कान आहेत, आपल्या ह्या अवयवावर त्यांनी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. काय की आपले डोळे नीट पाहतात का? नाही पाहत. ज्याचे पाहत असतील की त्याच्याबद्दल तर मी त्यांच्या पायाचे धूळ मी मस्तकाला लावतो, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण सहसा डोळ्यामधून विकार निर्माण होत असतात, सहसा, बरं का. आणि मग डोळे शांत बसत नाही, त्यामुळे माझं मन चंचल राहत नाही. पुन्हा त्याने दुसऱ्या सगळे स्पर्श, स्पर्श फार वाईट असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जर एकमेकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर मन चलबिचल होतं. म्हणजे ही कोण प्रश्न विचारायला गेली? आई विचारायला गेली. कुणाला? कपिल देवला. आणि मग ही स्पर्श आहे, डोळे आहेत, कान नाही, कानानं नीट ऐकलं पाहिजे.
जीबी नीट नाही, ती काय म्हणजे जीभ बीच वळवळ करते आणि त्या सर्व गोष्टीमुळे माझं मन स्थिर राहत नाही. ह्या सर्व गोष्टीमुळे माझं मन स्थिर राहत नाही. तर याच्यावर कंट्रोल करण्यासाठी काय करतो? तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं ते? आलं का नाही? हो किंवा नाही एवढं म्हणा, म्हणजे पुढे सरकतो. हो, दॅट्स राईट. आणि मग या सगळं म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियावर आपला ताबा नाही, आणि ताबा असला पाहिजे असं कुणाचं मत होतं? देवहूतीचं मत होतं. पण ते प्रश्न जगाच्या कल्याणासाठी स्वतःवर तुम्ही घेऊन विचारला प्रश्न, दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा स्वतःवर त्याने प्रश्न घेतला. आणि मग त्यांनी ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काय सांगितलं की ह्याच्यावर जर कंट्रोल करायचं असेल तर एकच गोष्ट आहे, सतत देवाचं नामस्मरण करणं. कशासाठी? देवाचं जोपर्यंत नाम, आणि या गोष्टी डोळ्यासमोर नीट पाहणं आवश्यक असतं, मनाचा जे विचार करणं ते चांगलं ठेवणं आवश्यक असतं. स्पर्श सहसा कोणाचा करू नये. स्पर्श केल्यावर बी दोष निर्माण होतो, आणि स्पर्शचा दोष आहे. एखाद्या मनुष्य बरोबर नसेल आणि आपण त्याच्याशी जर स्पर्श केला असेल, त्याला जर शिवलं असेल, हस्तांदोलन केलं असेल, तर त्याचे गुणदोष तुमच्या शरीरामध्ये येत असतात, तेही लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. म्हणून अनोळखी माणसाचे स्पर्श करू नका. आपण तर कोणाशी हस्तांदोलन करतो, आणि मग हे लहानाचे लहान दोष तुमच्या जीवनामध्ये येतात, म्हणून तुम्हाला सुख लागत नाही, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. स्पर्श केलाच न गेला पाहिजे, अनोळखी लोकांना स्पर्श केला न पाहिजे. आणि लोकांच्या इथं गेल्यानंतर सुद्धा, कुणाच्या इथे जा तुम्ही, मैत्रिणीकडे जा, कुठेही जा, पण त्यांच्या घरात बसू नका. आणि बसायचं असेल तर काहीतरी टाका, पोतं टाका, फलान टाका, काहीतरी पाट टाका, काहीतरी पाटावर बसा, जमिनीवर बसू नका. त्याचं कारण काय असतं? मग त्या जमिनीचे गुणदोष तुम्हाला लागत असतात. मग ही सामान्य गोष्ट तुम्ही करतात का? कुणी करीतच नाही, आणि तुम्हाला कुणी सांगण्याचा प्रयत्न करीत बी नाही. आणि तो दोष प्रत्येक जण करतो. आणि मग सुख कसं? सुखाची अपेक्षा कशी बाळगतात मला हेच समजत नाही. जे नको ते तुम्ही करतात आणि मग सुख पाहिजे. शक्य आहे का? शक्य आहे का? स्पर्श करू नका, करतात. खाली बसू नका, बसतात. आणि मग कसं सुख लागलं मला सांगा ना, कसं सुख लागलं तुम्हाला? मग ह्या गोष्टी. आणि एखाद्या किचन घरामध्ये जात असताना सुद्धा दुसऱ्याला कधी आपल्या किचन घरामध्ये येऊ देऊ नका. सरळ माणूस किचन घरामध्ये येतो, काय चाललं, काय चाललं, काय चाललं, काय चाललं, गप्पा 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 आले. काय बोलावं तुम्हाला, काय बोलावं तुम्हाला? हे दोष असतात नाही. आणि तुम्ही सुद्धा किचन मध्ये जात असताना स्नान केल्याशिवाय जाऊ नये. आता मला सांगा, एक तरी माता भगिनी स्नान करून जात असेल का? नाही जात. सगळं उठलं गेलं की चहा केला की चहा पिला की नंतर तोंड, नंतर पाय, नंतर हात. की दोष आहे. आणि हे सामान्य दोष. तुम्हाला हसू येईल, पण हे सामान्य दोष तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला हे सामान्य वाटतं, मी सांगितलं तुम्हाला हसू वाटतं, हसू नाही. हे तुमच्या कारण, दुःखाचे कारण आहेत. तुम्ही हे पाळलं गेलं पाहिजे, पाळीत नाही कुणी. आणि मग उचलत बसतात, माझं दुःख, माझं देवानं लय वाईट. काय देवानं वाईट केलं? तुम्ही स्वतः वाईट करायला देव काय करतो? तुम्ही पाळतच नाही कोणती गोष्टी, तर ते त्या हिशोबाने होत असतं. आणि म्हणून ह्या गोष्टी पाळल्या गेल्या. आता तर नवीन पद्धत निघाली, पायामध्ये चप्पल वाहन घालून स्वयंपाक करायचा. कुणाच्या बापाने शिकवलं तुम्हाला? कारण ही धरणी आहे, धरणीचं जे आहे तिचा स्पर्श आपल्या पायाला लागला पाहिजे, आणि ती स्पर्श ते आपल्या जी स्वयंपाक करतात त्याला गेला पाहिजे. तेव्हा ते स्वयंपाक व्यवस्थित होऊ शकतो. आणि आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आता विषय निघाला की तुम्ही बऱ्याचशा माता भगिनी मोबाईल, आता प्रत्येकाच्या घरी आहेतच. मग ते स्वयंपाकघरात मोबाईल लावतात, आणि ते गाणे असे असतात की विचारता सोय नाही. आता ते तुम्ही ठरवा, मी नाही म्हणत. गाणे असतात की विचार, देवाचे गाणे नसतात. देवाचे लावा, आमचं मत 100% मध्ये. पण गाणे देवाचे नसतात, अनेक प्रकारचे असतात. जे लावतात त्याबद्दल मी धन्यवाद. त्यांच्या माथ्याचे पायाचे धूळ मी मस्तकाला लावतो. जे लावतात ते, जे लावित नाही ते बरं. आणि ते गाणं लावल्यानंतर जे असे अनेक प्रकारचे गाणे जे लागतात, ते गाणे आपल्या कानामध्ये येत असतात, आणि कानामधून आपल्या शरीरामध्ये येत असतात, शरीरातून आपल्या बोटामध्ये येत असतात, आणि ते बोट जे चोरतात तुम्ही भाकर पोळी त्याच्यामध्ये जात असतात. आणि त्याच्या गेल्यानंतर ते अन्न तुम्ही खात असतात, आणि तुम्ही खात असल्यानंतर तुमचे विचार
त्या गाण्यासारखे होतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. थोडक्यात सांगण्याचा अर्थ तुम्हाला कळाला की न कळाला आम्हाला माहीत नाही, पण अशा पद्धतीची प्रक्रिया चालू असते. पण ही कुणी करतं का नाही असं सांगितलं मला हसू येतं, पण ही सत्य गोष्ट आहे. आणि तेच जर तुम्ही गाणे लावून केलं तर ते धार्मिक, तो मुलगा सुद्धा धार्मिक निघेल, तुम्ही सुद्धा धार्मिक राहाल आणि अन्न सुद्धा धार्मिक राहील. पण वेळ कुणाला आहे आणि गाणं ऐकण्याची प्रत्येकाला सवय असते. चांगलं आहे का, भावगीत असतात, अनेक गोष्टी असतात, ते कीर्तन असतात, प्रवचन असतात, चांगलंही आहे ना त्याच्यामध्ये, नाही असतं, पण आपण ते लावतो. ते आजच्याची आपले चॅनलच माहीत नसतं. ते महत्वाची गोष्ट ती चॅनलच आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणून ह्या गोष्टी सामान्य वाटतात माय, पण ह्या गोष्टी सामान्य नाहीत हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून हा प्रश्न कोण विचारतं? देवहूती कपिल देवाला विचारते. त्याच्या पुढे जाऊया आपण. पहिली गोष्ट सांगत असताना काही गोष्टी तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पहिल्यांदा ज्या गोष्टीला सुख वाटतं, पहिल्यांदा ज्या गोष्टीला सुख वाटतो ते शेवटपर्यंत दुःखाचं असतं हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आणि पहिल्यांदा जेव्हा दुःख निर्माण होतं त्या शेवटपर्यंत तुम्हाला सुख प्राप्त होत असतं हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. कारण ती तुमच्या लक्षात येऊ द्या. त्याच्यानंतर पुढचं जाऊया. आणि संसारात ते सुख एखादं खात असते ना, खरूच तसा. मला सांगा, कोणीही उठून सांगावं की मी आयुष्यभर सुखी आहे, ही झालं की ती किती श्रीमंत असू द्या, एक झालं तर दुसरं, दुसरं झालं तिसरं, तिसरं झालं, त्याची अपेक्षा वाढतच राहतात. अपेक्षा कधीच कमी होत नाही. आणि अपेक्षा कमी नाही झाली की सुख लागू शकत नाही. अपेक्षावर बंधन टाकलं गेलं पाहिजे. आपण आता दुसऱ्यानं गाडी घेतली की आपली गाडी आवडते. आता सायकल असली की ती गाडी घेतली की मला वाटते फोर व्हीलर असावी, फोर व्हीलर असल्या वाटतं विमान असावं, विमान असलं की वाटतं फलान वाढत, इच्छा वाढतच राहतात. इच्छा कमी होत नाही. इच्छा कमी झाल्या पाहिजे आणि आपली जी भावना आहे ती कमी झाली पाहिजे, तर सुख लागतं. मग संसारात इच्छा कधीही कमी होऊ शकत नाही. संसार ही मायाचा आहे. माया ज्याच्यावर फेकली गेली तो कधीही सुखी होऊ शकत नाही. कुणी सुखत आहे, 10-5 लोक सुखी होऊ शकतात, लाखातले लोक तर जसे तुकाराम आहे, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान वगैरे. कारण त्यांनी निष्प्रह सेवा केली जनतेची. तसं निष्प्रह सेवा केली गेली पाहिजे, तोपर्यंत सुख लागत नाही. आता एक सुख कधी लागतं हे सांगतो तुम्हाला. तुम्हाला स्वप्न, झोप येते ना, येते की नाही? झोप येते ना, हो किंवा नाही? हो. आणि झोप आल्यानंतर सुख लागतं, बरोबर आहे. झोपीमध्ये दुःख असतं का? स्वप्न पडलं दुःख होईल, नाही सुख होईल. पण जोपर्यंत झोप आहे तोपर्यंत सुखा झोप आहे. का सुखा झोप आहे याचं कारण त्यावेळेस सगळं संसार तुम्ही विसरलेला असतात आणि संसार विसरल्यामधून झोप सुखी लागतं. पण संसाराच्या झोपेतून उठलं की तुमचं दुःख सुरू होतं का नाही? का? की तुमचे विचार सुरू होतात. आज हे करायचं, उद्या ते करायचं, फलानं करायचं, दुसऱ्यांशी भांडण करायचं, फलानं करायचं, त्याला बुडवायचं, त्याला अनेक गोष्टी तुमच्या मनामध्ये येतात. ह्याला बुडवायचं, ह्याला खाऊ घालायचं, ह्याला असं करायचं, ते मुळीच नाही. हे विचार जोपर्यंत तुमच्या मनामध्ये येतात तोपर्यंत कधीही सुख लागणार नाही, लक्षात ठेवलेलं पाहिजे. हे सुख लागण्याचे कारण आहे, सुख न लागण्याचे कारण तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून हे प्रश्न मी विचारित नाही, हे प्रश्न कोणती? देवहूती विचारते. कुणाला विचारते? कपिल देवला विचारते. कपिल देव कोण आहेत? हे अवतारी पुरुष, 24 अवतारापैकी एक अवतार, बरोबर आहे. मग ही जी देवहूती हे प्रश्न जी विचारते तिला खरंच ते अज्ञान होते का? नाही. तिनं फक्त आपल्या जगासाठी प्रश्न विचारले आणि जगाने त्याच्यापासून बोध घ्यावा म्हणून मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. मी तर मग 2 मिनिटात ती कथा संपली असती, 2च मिनिटात कथा संपवायला किती वेळ लागतो. पण त्याच्यातून तुम्ही बोध घेतला पाहिजे, तुम्ही ज्ञान घेतलं पाहिजे. जोपर्यंत त्याचा बोध घेत नाहीत, ज्ञान घेत नाहीत, काय उपयोग आहे? तसं वागलं गेलं पाहिजे. आता मला सांगा, 36 वर्षे 42 वर्षे संयम पाळणं साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही ना माहिती. आणि असेच लोक देव बनत असतात, आपल्यासाठी नाही ते बनत.
आणि म्हणून हे संयम पाळावा म्हणून ही कथा असतात. ही कथा का दिली की तुम्ही त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. कथा सांगून काय उपयोग आहे? तसं वागण्याचा, त्याचा विचार, निदान विचार तरी मनामध्ये यावा, ही त्या परमेश्वराची इच्छा असते, त्या कपिल देवाची इच्छा असते, देवतेची विचार इच्छा असते. आणि हे विचार घेऊन त्याने आता हे विचार, समजा उदाहरण तुम्हाला देतो. एखादा मनुष्य श्रीखंड खात असेल आणि श्रीखंड खात असताना आनंदानं खातो, परंतु तितक्यात त्याला एक वार्ता आली की तुझ्या त्या शेडजीच्या घरचं सगळं जे आहे ते सगळं भस्म झालं, जळून भस्म झालं. मग तो श्रीखंड खाईल का? तिथल्या तिथं फेकून देईल ते श्रीखंड, बरोबर आहे. आणि म्हणून तो श्रीखंड का फेकून देईल? त्याला वार्ता अशी समजली. म्हणून सुख आणि दुःख आपल्या मान्यावर असतं. एखादा मनुष्याचा, आणि तुम्हाला सांगितलं, जनक राजाचे एक साधारण छोटे सांगतो, म्हणजे मला वेळ नाही. जनक राजाचे परीक्षा घेण्यासाठी पूर्ण परमेश्वरानं पूर्ण आग लावली गेली त्यांच्या ह्याला घराला. आणि यज्ञ मालकाने त्यांना विचारलं की देवा, आग, जनक राजा आग लागली, लागू द्या म्हणजे, सगळं घर जाऊ द्या त्याच्यामुळे, पण मी जपाला बसलोच. जितकी ताकद पाहिजे, आग काहीच करू शकत नाही, काहीच करू. मी तुम्हाला एक राजा होता, विषय निघाला, आणि राजाचा असा नियम होता की 4 तास परमेश्वराचे चिंतन करायचं. किती तास? त्या 4 तासामध्ये काही घडलं तरी मला सांगायचं नाही. लक्षात ठेवा, त्या 4 तासामध्ये त्या राज्याचं काही घडलं तरी मला सांगायचं नाही. आणि जर कुणी सांगायला आला तर त्या ठिकाणी त्याला शिक्षेत केला जाईल, त्याला खलास केलं जाईल. कुणाची दौंडी होती? कुणाची? राजाची दौंडी. थोडं लक्ष द्या ना. राजाची दौंडी होती. आणि अशी दौंडी दिल्यानंतर समजा आता हे शत्रुपक्षाला कळालं की ह्या टायमाला ही पूजाला बसलेत आणि 4 तास ही कुणालाच बोलत नाहीत. शत्रुपक्षाने त्याचा फायदा घेतला आणि त्या 4 तासामध्ये युद्ध त्यांनी पुकारलं. आता युद्ध आलं, सैन्य त्यांच्या म्हणजे हद्दीपर्यंत आलं. आता युद्ध करा म्हणायला ही पाहिजे ना, कोणाची आज्ञा पाहिजे ना. बिना आज्ञाचं काय होऊ शकत? पोलिसाला एखादा लाठीमार करायचं तर आज्ञा पाहिजे, असं करू शकत नाहीत. मेले तरी करू शकत नाहीत, आज्ञा लागते. तशी राजाची आज्ञा पाहिजे युद्ध करा. आता आज्ञाच नाही ना. राजा शांत बसले आणि पुन्हा 4 तास बसले. तोपर्यंत आपलं खरंच होईल म्हणले. प्रधान जे ह्याचे ते सगळे तळमळ करू लागले. आता काय करायचं? तिथं कुणी जावं तसे खलासच, मुंडकच खलास, आज्ञाच तशी होती. मग त्यांनी विचार केला, सरदाराने विचार केला की कुणालाच नाही, त्यांच्या पत्नीलाच पाठवू आपण. काय म्हणले? आपण पत्नीला पाठवू, कारण हे युद्ध आता हे आपलं सगळं राज्य जाईल ना. आणि म्हणून पत्नी गेली, राणी साहेब गेल्या. आणि राणी साहेब सांगितलं की शत्रूनं आपला घराडा घातलेला आहे, आज्ञा द्यावी. काय सांगितलं? शत्रूनं घराडा घातलेला आहे, आज्ञा द्यावी. त्यानं ते बघितलं सुद्धा ना त्या राणीकडे. तिकडे जे पूजा करत होते ते म्हणजे परमेश्वर बघून गेले असं म्हणले. काय म्हणले? आज्ञा काहीच दिली नाही, आज्ञा काहीच दिली. काय? परमेश्वर बघून गेले. श्रद्धा. मी काय म्हणतो ह्यासाठी का तुम्हाला सांगायला गोष्ट अशी आपली. आणि मग तसं म्हणल्यानंतर काय झालं? आज्ञा तर दिलीच नाही, युद्ध तर झालं, परंतु परमेश्वरानं स्वतः रूप धारण केलं. कुणाचं? राजाचं. घोड्यावर बसली. घोड्यावर बसल्यानंतर शत्रू सैन्यामध्ये ते घुसले, पण शत्रू सैन्याला कुणालाही मारलं नाही, फक्त बेशुद्ध केलं. काय केलं? फक्त बेशुद्ध केलं. आणि नंतर ते परत आले, कारण ते बेशुद्ध, सगळे सैन्य बेशुद्ध झालं. आणि घोडा जागेवर बसला. 4 तास झाले ते उठले आणि सांगितलं आण आता घोडा, घोडा मागवा आता युद्ध करायला. आणि घोडा मागितल्यानंतर घोड्याला सगळा घाम सुटलेला होता, थरथर कापत होता घोडा. काय त्या युद्धामध्ये हे ना परमेश्वरानं ते घोडा घेतला होता ना, मग त्याचे घाम सुट. आणि म्हणजे घोड्याला घाम कसा आला? युद्ध तर झालं नाही, घोड्याला घाम कसा? हे याच्या दुसरा घोडा आला, ते दुसराही घोडा तसाच. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण जरी युद्ध केलं नाही तर माझ्या परमेश्वराला ताण पडला. आणि मग शत्रू सैन्यातला जे ही झाले, बेशुद्ध पडले, ते जागे झाले. आणि त्यांनी सांगितले असा एक मनुष्य आला होता, त्याने आम्हाला मारलं नाही, तर आम्ही सगळे बेशुद्ध झालो. सांगण्याचं तात्पर्य काय असते? ह्याचे तेवढं काय सांगितलं मी? का कथा सांगितलं तुम्हाला? एवढं सांगावं झालं. सांगा पण.
हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय? नियम महत्वाचा आहे. मी आता एवढं सोडं इकडून तिकडून तुम्हाला पटवून सांगण्याचं कारण काय की आपण नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. नियमाने एक 5 मिनिटं गोष्ट करा, पण नियमानं करा. आता आपण तुळशीची पूजा करतोस, महादेवाची पूजा करतोस, सगळं करतो, पण कधी चहा पिऊन, कधी आंघोळीच्या अगोदर, कधी मन लागेल तर दुपारी 12-1 म्हणजे तुमच्या मनावरच किती तुम्हाला जेव्हा करू वाटेल तेव्हा. आणि पुन्हा म्हणायचं मी देवाला दररोज पाणी घालते. अरे राम 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 राम. अरे पण तू जीवतीस, चहा पितीस, खाना करतीस, सगळं काम झाल्यावर देवाकडे जातीस. देवाला ते मान्य आहे का? नाही ना मान्य. देवाला नित्य नियम मान्य आहे. एक 5 मिनिट फक्त हलवा ती त्याला मान्य आहे, आणि मग तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. पण आपण काय करतात, आपणच कमी जास्त करण्याचा प्रयत्न करतो आणि मग देव तुम्हाला पावत नाही. आणि म्हणून देव पावायचं असेल नित्य नियम सकाळी उठा, स्नान करा, तुळशीला पाणी घाला, महादेवाला पाणी घाला, तुळशीचं एक पान खा आणि एक माळ जप करा जे गुरुनं मंत्र दिला. संपलं. दिवसभर नाही केलं तरी चालेल, जसं तुमचं मन लागेल तसं वेळ मिळेल तसं पुन्हा केलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो, जाता जाता सांगून जातो. काय सांगतो की तुम्ही मला सांगा, पायानं चालतात, हातानं काम करतात, डोळ्यानं पाहतात, कानानं ऐकतात, मुखानं काहीच करीत नाही ना, बरोबर आहे? तर तुम्ही जो परमेश्वरानं किंवा जे गुरुनं मंत्र दिला ते सतत जर तुम्ही नामस्मरण करीत काम करीत करीत केलं तर तुमच्यासारखा पुण्यवान कोण आहे? सतत तुमचे नाम, त्याचं त्या विद्या नाहीच ना माय. एकदा तुमच्या जिभेमध्ये ते बसलं की तुम्ही निवंत राहू शकत नाही, तुमच्या जीवामध्ये ते येणारच. तुम्ही कोणतेही काम करा, मग तेवढी कधी प्रॅक्टिस करा म्हणजे तर बरं होईल. आता बाकी सगळं करतात, मग शिव्या द्यायला येतात, पुन्हा नवऱ्याला भांडायला येतात, नवरा तुम्हाला भांडतो, हे सगळेच होतं, मुलाला भांडता येतात, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला जमतात. पण हीच का जमत नाही? हे जमले गेले पाहिजे. जमले की सुख लागलं. जीवनात जर सुख लागायचं असेल तर असं जमलं गेलं पाहिजे, आणि जमलं तर सुख लागतं, अन्यथा सुख लागत नाही. कारण संसार सुखाचा नाहीच, मर्यादेपर्यंत संसारामध्ये तरी सुख लागत नाही, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आणि कुणाला लागलंही नाही. ज्याने हे संसार सोडला त्यांनाच हे सुख लागलं. 165 संतांचा मी अभ्यास केला नाही, 165. तर 165 संतांनी सुद्धा लग्न केलेलं आहे, तरी पण त्यांचं नाव संतांमध्ये आहे का नाही? मग तुम्ही मी असं का, मला तुम्हाला असं का वाटतं आपण संसार, अरे तुम्ही संसार करा, संसार करून सुद्धा देवाचं नामस्मरण करता येतं. ह्या 165 संतांनी केलं ना माय, तुम्हाला का करता येत नाही? सगळं करा ना माय, आम्ही कुठं करतो? मग काही सोडू नका, तुम्ही जंगलात सुद्धा जाऊ नका, फक्त तुमच्या मुखामधून नामस्मरण करा, बस झालं. संसार करा, बस झालं. परंतु आपल्याला तेवढा वेळ नसतो, आपल्याला भांडायचं असतं, आपल्या अनेक गोष्टी करायच्या असतात, वेळ नसतो. आपली वेळ असायला पाहिजे. जोपर्यंत आपण परमेश्वराचे चिंतन करीत नाहीत तोपर्यंत परमेश्वर तुमच्याकडे कधीही धावून येणार नाही. आणि जर तुम्ही सतत चिंतन केलं तर तुम्हाला कधीही दुःख येणार नाही. आणि दुःख असलं तर निवारण करतो, दुःख असलं तर निवारण करतो. आता उदाहरण देतो आणि पुढे सर 2 शब्द, एक आस्तिक आणि एक नास्तिक, दोघांचंही सांगतो. एक आस्तिक आणि एक नास्तिक. आस्तिक म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणारा, कथा ऐकणारा, प्रवचन ऐकणारा वगैरे वगैरे, त्याला आस्तिक म्हणायचं. पोथी जप तप करणारा आस्तिक. नास्तिक म्हणजे तमाशा पाहणारा, पिणारा, खाणारा वगैरे वगैरे, ह्याला नास्तिक म्हणायचे, लक्षात ठेवा. आता हे दोघेही दोस्त होते, असे नसतात पण होते कथेमध्ये, असे नसतात पण होते. पण संध्याकाळी आले की ते पाहिले पार असायचे, पारावर बसले गप्पा मारायचे, दिवसभर काय केलं ह्यानं सांगायचं, त्यानं दिवसभर. असं काही बरेच दिवस झाल्यानंतर एके दिवशी ते गाव मोठं होतं म्हणजे लातूरसारखं, आणि मग ते बसल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन आलं, आणि कीर्तन आल्या त्याच दिवशी त्या ठिकाणी तमाशा बी आला. पूर्वी तमाशे होते, आता थोडे कमी झाले. आता कोण कुठं जाईल एवढं सांगा? कोण जाईल तमाशाला? हा, बस एवढंच मला काय. नास्तिक तमाशाला जाईल आणि आस्तिक कीर्तनाला जाईल. आता प्रश्न बघा, पुढे मी काय बोलतो नीट ऐका. आता हे कसं आहे, परमेश्वर बी फार म्हणजे सरकार बी फार महान आहे, लक्षात ठेवा. सरकारासारखं महान तर कुणीच नाही.
कसं? प्रवचन 1 तास असतो, प्रवचन 1 तास, लक्षात ठेवा मी जी बोलतो ते लग. आणि कीर्तन असतं 2 तास, नाही हे पिक्चर असतं 2 तास. हा बरोबर, हे कीर्तन असतं 2 तास आणि पिक्चर असतं 3 तास. प्रवचन 1 तास, बरोबर आहे, कीर्तन 2 तास आणि पिक्चर 3 तास, बरोबर आहे. आणि तमाशा सारी रात्र, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय बोलावं आता, काय बोल. ज्याला जास्त वेळ द्यायचा त्याला कमी वेळ, आणि ज्याला कमी वेळ द्यायचा त्याला जास्त वेळ. कसं जग कसं सुधारेल याचा विचार केला गेला, प्रत्येकाने विचार केला गेला पाहिजे. जाऊ दे, तो विषय माझा नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊया. कीर्तनाला गेला, तमाशाकडे गेला. आता कीर्तन 2 तासात संपलं, 10ला सुरू झालं, 12ला संपलं. आपण असं गृहीत धरू, काय गृहीत धरायला काय, 12ला संपल्याबरोबर बाहेर आल्याबरोबर त्याला विंचू चावला. कुणाला? जो कीर्तनाला गेला त्याला हिंचून डसलं, रात्रभर बेजार झाला. आता हे महाशय जे तमाशाला गेले ते पहाटे झावळाला, ते सुटलं तमाशा. सुटल्यानंतर बाहेर आल्यावर त्याला 100 रुपये सापडले. बघा देवाची किती कला आहे, देवाची शोभा. 100 रुपये सापडले. आता हे पुन्हा दोस्त सकाळी आले, आल्यानंतर यांनी झाली चर्चा. अरे काय म्हणले, 12 वाजता कीर्तन संपलं, मला इंचू चावला. बघ मूर्ख आहेस तू, तुला म्हणतो खा पी जीवनात मजा कर, मला 100 रुपये सापडले. काय म्हणला तो? खा पी जीवनात मजा कर, खाणं पिणं महत्वाचं असतं. आता ते मला तसं नाही, कारण जी धार्मिक असं थोडा लवकर बदलत नसते, लक्षात ठेवा. एकदा पिंड तसं म्हणलं की लोक बदलत नसते. तो म्हणते ठीक आहे, तू म्हणतोस ते मला बरोबर वाटतं, पण इथं ज्योतिष नाही, इथं पाहणारी लोक आहेत ना, मोठं गाव आहे, त्या ज्योतिषाकडे जाऊन नेमकं आपलं काय झालं ते बघू. कशामुळे असं झालं, बरोबर आहे, मला तुझं म्हणणं मला पटतं म्हणले, पण कशामुळे असं झालं हे मला माहीत. आणि मग त्या ज्योतिषाकडे गेले. ज्योतिषाने विचारलं नाव काय? सोम्या गोम्या काही नाव असेल. म्हणजे काय नाव? गोम्या. अगं सोम्या गोम्या. काय झालं? काय नाही म्हणले, मी रात्री 12 वाजता माझं कीर्तन सुटलं आणि विंचून चावलं. मग त्याने ते केलं गणित. आता त्यांचं ते असेल त्या पद्धतीने. अरे वा 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 वा, तुझ्यासारखा पुण्यवान तर कुणीच नाही. कोण म्हणतो? तो ज्योतिष्य म्हणतो. कुणाला? त्याला विंचू चावलं. ते म्हणतो काय विंचू चावला म्हणून पुण्यवान का? तो म्हणतो विंचू चावला म्हणून नाही. नीट ऐका आता, नाही. सतत तुम्ही नामस्मरण करीत असताना, कथा ऐकत असताना, प्रवचन करीत असताना, अनेक ज्या कथा चाललेल्या असतात, रामायण असो, महाभारत असो, भागवत असो, हे सगळं तुम्ही ऐकत असताना तुमचं ते पुण्य होतं. वास्तविक पाहता तुमच्या त्या 12 वाजता सटवीनं सर्प जाऊन तुमचा मृत्यू लिहिला होता. काय सांगितलं? रात्रीच्या 12 वाजता सर्प चावून तुमचा मृत्यू होलेला होता सटवीनं. परंतु तुमचं वागणं फार चांगलं असल्यामुळे परमेश्वराने तुमच्या ह्याच्यामध्ये क्रियामध्ये बदल केला. डसणं तर आवश्यक आहे, जे लिहिलं ते करावंच लागेल, म्हणून त्या सर्पाच्या जिंचाला डसायला लावलं आणि तुमचं आयुष्य वाढावं लागलं. मग मला सांगा, परमेश्वर केलेला वाईट जातो का हो? नाही. आता दुसरं सांगतो. आता हे महाशय दुसरे महाशय जे अनेक वाममार्ग करीत होते, ते महाशय ते म्हणले मला असं 100 रुपये सापडले. त्यांनी केलं गणित. गणित केल्यानंतर ते म्हणले वा काय मूर्ख आहेस म्हणले तू. काय झालं? अरे म्हणले तू जर चांगलं वागत असतं तर, चांगलं वागत नाही ते दिसतंय, लिहिलेलं असतं काय ह्याच्यामध्ये. चांगलं वागत नसल्यामुळे परमेश्वराने काय दिलं की तुझ्या जीवनामध्ये आज म्हणजे आज पहाट जे तू आलास त्यावेळेस सोन्याचा हंडा तुझ्या जीवनामध्ये लिहिला होता. काय? सोन्याचा हंडा. परंतु तो मूर्खासारखं वागत असल्यामुळं, तुझं वागण्याची पद्धत चांगली नसल्यामुळे देणं तर आवश्यक आहे, सटविणे लिहिलं ते तर करणं आवश्यक, म्हणून हंड्याच्या 100 रुपये दिले. आता मला सांगा काय केल्यावर काय होतं आणि काय केल्यावर काय होत नाही, मला सांगा. म्हणून ह्या जीवनामध्ये परमेश्वराचं चिंतन केल्यानंतर कधीच वाया जात नसतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला ही कथा एवढं सांगितली, तुम्हाला हसू येतं माय, पण ही सत्य गोष्टी असतात. आणि त्यासाठी हे तुम्ही असं वाया घालू नका. तुमचं जीवन फार बहुमूल्य जीवन आहे माय, हे कधीही मनुष्य जन्म येऊ शकत नाही.
84 लाख योनी म्हणजे त्या योनी किती असतात आणि काय काय आयुष्य असतं प्रत्येकाचं वेगळं असतं. आणि म्हणून हा जन्म सार्थक करा. सार्थक केल्यानंतर पुनर्जन्म सुद्धा होऊ शकतो, पण सार्थक पाहिजे. अन्यथा तुम्ही जर अनेक गोष्टी सांगू का मग? आणि म्हणून कथा सांगत असताना फक्त ह्या ज्या मी कळल्या ते कळल्या प्रमाण सांगण्याचा मी प्रयत्न करतो. त्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही थोडं सुधारावं, तुमचे थोडे विचार बदलावे. कारण विचार बदलल्यानंतर आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध म्हणतात, त्या प्रारब्ध सुद्धा आपण चुकवू शकतो, परंतु परमेश्वराच्या तिथं जवळ गेलं पाहिजे तर परमेश्वर चुकू शकतो. नाही ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक मनुष्य मरतो आणि एकाला काहीच होत नाही, कारण त्यांचं वागणं त्या पद्धतीचं असतं. म्हणून त्याला असं वाटतं, देवाला असं वाटतं की धरणीला ओझं नको, त्याला जाऊ द्या, धरणीला ओझं नको. परमेश्वर फार विचार करतो, लक्षात ठेवले. आणि परमेश्वर कुणावरही अन्याय करीत नाही. आपल्याला वाटतं अन्याय कुणावरही करीत नाही, त्याचं कर्म त्याला भोगावं लागतं. एक साधू होते, मनुष्य का चांगला वागला पाहिजे. एक साधू होते, सहज चालले होते, पावसाळ्याचे दिवस होते आणि चलत असताना त्याला ते खड्डा दिसला नाही. बिचाराला वयस्कर होता, त्या खड्डेत पाय गेला आणि पडला गेला. खड्डेत पाय, पाण्यामध्ये खड्डेत पाय गेला आणि पडला गेला. पडल्या गेल्या तितक्यात नेमकी एक मोटरसायकल तिकडून आली आणि त्या पडल्या गेल्यानंतर ते त्याच्या पडल्याचं जे पाणी आहे त्या मोटरसायकलवर जे त्याचं पत्नी आणि ती बसली होते त्यांच्या अंगावर गेलं. कोणाच्या अंगावर गेलं? ते मोटरसायकल जी पती पत्नी बसली होती त्यांच्या अंगावर गेलं. आता पुरुषाचं कसं असतं, माया पत्नी जर पाठीमागं असेल तर जोर येत असतो, अफाट जोर येत असतो, अफाट जोर येतो. काय येतो परमेश्वर जाणं, पण जोर. त्याला राग आला आणि त्या महात्म्याकडे गेला, ऋषीकडे गेला आणि म्हणले, तू कसं काय आमच्या अंगावर पाणी आलं? म्हणले, साहेब, आता तो साधू आहे. म्हणले, साहेब, आता मलाच दिसलं नाही, मीच पाण्यात पडलो. आता पाण्यात पडलेलं तुमच्याकडे आलं, मी काय करू? तुला समजत नाही का? म्हणलं, फार दिस थप्पड हाणली. काय हाणली ना थप्पड? आता पत्नी समोर हाणा म्हणजे दाखवायला पाहिजे मी मोठा आहे. आता ते म्हणतो रामकृष्ण हरी. ते काय, तो सतत देवाचं नाम, म्हणून सतत देवाचं नामस्मरण करा असं म्हणतो. बाहेर जाताना पण विषय आला म्हणून बाहेर जाताना सुद्धा देवाचं नाम पाय पडून जायचं, आल्यानंतर देवाच्या पाय पडायचं. हे दोन गोष्ट करा, तुमचं काम निश्चित होऊन जाईल. म्हणून आपण करीतच नाही. काहीतरी बॅग घेतात, आपण काहीतरी घेतात, एक मोबाईल घेतात, मोबाईल मात्र काही विसरत नाहीत, मोबाईल कदापि विसरत नाहीत, पण देवाचं नाव घ्यायचं मात्र विसरतात. जातात आणि हात जोडा, निश्चित तुमचं काम यशस्वी होऊन जाईल. आल्यावर बी हात जोडा म्हणजे. आता त्याच्यानंतर हा थप्पड मारली, हा थप्पड मारल्यानंतर हा म्हणतो रामकृष्ण हरी असं म्हणलं आणि हा बसला, राग बसला गाडीवर. आता पुढचा परिणाम सांगा. पुढे गेल्यानंतर याच्या दुसऱ्या मजल्यावर याचं घर होतं, दुसऱ्या मजल्यावर घर होतं आणि मग ती पत्नी गेली चढून वरी. पती चालला वरी, चालल्या निमेपर्यंत गेले, तिथं पाय घसरला आणि खाली पडला आणि मृत्यू पावला. खाली पडला, लगेच जीव गेला. आता पत्नी म्हणते, त्या महाराजाला यांनी चापट मारली, त्या महाराजाने शाप दिला. आता महाराजाने शाप दिला का? पण तुमचे विचार तसे. पण महाराजा काहीच माहित नव्हतं, म्हणून महाराज पुन्हा त्याच रस्त्यावरून चालले जिथून मिळाला होते. ते म्हणले, हेच महाराज आहे. पत्नी म्हणली, रडत रडत त्यांनी सांगितलं, त्याला बोलवलं. त्या माणसानं विचारलं, का क्षमा शाप दिला? म्हणजे मी शापच दिला नाही, मी रामकृष्ण हरी रामकृष्ण. आता ह्यानीच मला चापट आणली म्हणले, मी काही बोललो का त्यांना? देवाची इच्छा होती, मी खाल्ली. देवाने सांगितलं, मी खाल्ली चापट, मी काय? आता देवाला सहन झालं नाही मी त्यांची भक्ती करतो म्हणून, आणि म्हणून देवानं तुम्हाला सजा दिली. मी दिली का? कारण देवाला माझं, मी जे सतत नामस्मरण करतो, मी देवाशिवाय दुसरं काही मानितच नाही. मग ते देवाला मी भक्त आहे ना देवाचा, मग ते देवाला नाही सहन झालं आणि म्हणून तुम्हाला राईट केलं. मी त्याला करू. म्हणून मला सांगायचं याच्यातून काय, मला काही सांगायचं आहे याच्यातून एकच सांगायचं, तुम्ही नामस्मरण करा. या कलियुगामध्ये फक्त देवाचं नाव घ्या, तुमचं कसलंही संकट दूर होईल. याच्यासाठी ही मी कथा घेतलं प्रमाण सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि तुम्हाला ठसवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मनामध्ये बसलं गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे चिंतन केलं पाहिजे आणि तुमचंही चांगलं झालं पाहिजे.
मग साधं चिंतन केलं तर परमेश्वर तुम्हाला पावतो. अर्जुनाचं युद्ध तुम्हाला माहित आहे. अर्जुनाचं युद्ध होत असताना भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली होती की उद्या एक तर अर्जुन राहतील म्हणजे पांडव राहतील, नसता मी राहील. केली ते प्रतिज्ञा केली होते नाही. एक तर अर्जुन राहते म्हणजे एक तर पांडव राहतील, नसता मी. आणि मग ते भीष्म प्रतिज्ञा आहे, ती तर कुणाला मरू शकत नव्हती. मग सगळं खळबळ माजली, पांडवांच्या याच्यामध्ये फळमळ घातली. आणि मग अर्जुन आहे, कृष्ण आहे, कृष्णालाही वाईट वाटलं. जरी देव असले तर मग भीष्मानं प्रतिज्ञा घेतली खरीच होणार, उद्या पांडव काही राहणार नाहीत असं वाटलं. आणि मग ते चिंता करू लागले. आणि चिंता केल्यानंतर त्यांना असं वाटलं की अर्जुनाला आता तळमळ करीत तसं बघावं अर्जुन काय करायला ते. आणि म्हणून अर्जुनाकडे गेलो तर अर्जुन घोरच झोपला होता, घोर करायला. अरे म्हणजे का मरणाची काय धास्ती आहे का नाही म्हणून त्या अर्जुनाला उठवलं. कोणी? कृष्णानं. अरे म्हणजे तू भीष्माची प्रतिज्ञा ऐकली नाहीस का? हो ऐकली म्हणलं, मी ऐकलं. आणि मग तो गाढ झोपी कसा केला? म्हणले माझा जशी आहे ना, मी जो माझा कृष्ण आहे, माझा देव आहे, तो मला राखण करतो, मला काय चिंता करायची गरज आहे? अहो चिंता देवाला आहे माझी, माझी किती चिंता काय? मी देवाचा आहे, देव माझे. आता मी मेलं तर देवाचा अपमान होईल, मी मेलो तर काय होईल? माझा नाही अपमान होणार, कारण मी कुणाचा आहे? मी कृष्णाचा आहे. इतकी श्रद्धा पाहिजे. मला सांगायची ते थोडक्यात इतकी श्रद्धा पाहिजे. आपली तितकी श्रद्धा नसते, आपला विश्वास उडतो. एखादा समजा म्हणलं की मुलगा झाला पाहिजे, त्याच्यावरती मुलगी झाली तुम्ही काय देव नाही हो खरं विश्वास? अरे देव खरं म्हणजे तुमच्या मनासाठी वागायचं का द्यावं? अरे मुलगा मुली काही का होऊ द्या, तुमच्या ह्याच्यामध्ये नसतं ते. पण तुम्ही म्हणतात मी देवाला इतकं साकडं घातलं, फलानं घातलं, मी इतके देवदेव केले आणि देवानं मला मुलगीच दिली, मी मुलगा मागितलं होता. अरे वा अरे वा असं नाही. तुम्ही सेवा करा पण मेवा मागू नका. मेवा तो देईन, तो मनानं देतो मेवा, तुम्हाला मागण्याची आवश्यकता नाही. अर्जुनानं काही मागितलं का? मागितलं नाही, त्याला दिलं. मागून तुम्ही सेवा केलं काय? सेवेच्या मध्ये फार जास्त मागतात. 100 नारळ तुम्ही ठेवतात आणि काहीतरी मुलाला नोकरी लागली गेली पाहिजे, नाही तर मुलगा पास अभ्यास न का करणं पास झाला पाहिजे. अभ्यास न केला का पण ते देवाला सांगणं. आणि ना पास झाला की मी देवाला 100 नारळ व्हायला गेलो, पण देवानं नाही मानलं. तसं नाही ना, तसं नाही. आणि तो 100 नारळ तुम्ही वाहिले म्हणजे कुणाचे वाहिले हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ते देवाचेच होते. तुम्हाला एक पेढे दिले का, जे काही वाहतात ते तुमचं काहीच नाही, सर्व देवाचं आहे. मग तुम्ही काय देवाला दिलं? देवाचं देवाला दिलं म्हणजे काय उपकार केले काय? मग हा विचार मनामध्ये आला पाहिजे. हे आपलं काहीच नाही, हे सर्व परमेश्वराचं आहे. आणि परमेश्वर सर्व सत्य आहे, आपले सगळे असत्य आहात. आज आहेत, आज उद्या नाहीत. परमेश्वर सतत राहणार. म्हणून त्याची सेवा करा, तुम्हाला निश्चित मेवा मिळेल. आणि अशा पद्धतीने आता त्याच्यानंतर असं प्रश्न बरेचसे विचारल्यानंतर पुन्हा आपलं मनुष्याचा जे जन्म होतो कसा होतो. आता आपल्याला वाटतं विज्ञान आताच मोठं झालं. पूर्वीपासून ही ग्रंथ 5,500 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. कधी? 5,500 वर्षापूर्वी. आता आपल्याला 3 महिन्यानंतर मुलगा किंवा मुलगी समजते, बरोबर? पण ही कधी कळत होतं? 5,500 वर्षापूर्वी कपिल देवने सांगितलं होतं. किती वर्षापूर्वी? 5.5. मग तुम्ही शहाणे तर पहिलं ग्रंथ शहाणे, ग्रंथ शहाणे. म्हणून ग्रंथावर विश्वास ठेवा. आता त्याने काय सांगितलं? पहिल्यांदा जी गर्भधारणा होते फक्त लिंबा एवढा असतं. त्यांनी काय वर्णन केलं या पुस्तकामध्ये? पहिल्यांदा ज्या गर्भधारणा होती तेवढं लिंबा एवढं असते. 1 महिन्यानंतर त्याला मुंडकं बनतं. 2ऱ्या महिन्यामध्ये हात पाय होतात. 3ऱ्या महिन्यामध्ये नख आणि केस तयार होतात. 4थ्यामध्ये मांस वगैरे सगळं तयार होतं. आणि 5व्या मध्ये तो हालचाल करतो आणि 6व्यामध्ये डुलतो. आणि 6व्यामध्ये त्याला सगळ्या पूर्वीचं कोणत्या जन्मामध्ये होतं काय होतं हे सगळं आठवण त्याला त्या पोटामध्ये होते. 6व्या आणि 7व्या महिन्यामध्ये त्याला असं वाटतं की आपण याच्यातून बाहेर जावं. त्याला असं नर्क वाटतो. का नर्क वाटतो? पोट लहान असतं तो मोठा असतो आणि त्याच्यामध्ये त्याला बसायला जागा नसते आणि त्याला दुःख निर्माण होतं. म्हणजे किडे मुंगे जे शरीरामध्ये असतात ते त्याला दसतात, चावतात, जसं आपले डास चावतात तसं. आणि तो घायाळ होतो. आणि म्हणून परमेश्वरा मला ह्या नरकातून बाहेर, नरक सांगितलेलं आहे तुमच्या ह्याला. परमेश्वरा कपिल देवाने काय सांगितलं? नरक. ह्या नरकातून मला बाहेर काढ. आणि बाहेर निघाल्या मी तुझं नामस्मरण करीन. काय सांगितलं? बाहेर निघाल्या मी तुझं नामस्मरण करीन. आता परमेश्वरानं 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर बाहेर काढलं बिचाराला.
मग बाहेर काढल्यानंतर देवाचं नामस्मरण करतो का होते? नाही करीत माय. मग आपण म्हणजे मनुष्य जन्मताच लबाड आहे आम्ही म्हणतात. मनुष्य जन्मताच लबाड. आमच्या बोलण्यात तुम्हाला कडवट वाटत असेल, पण सत्य जे आहे तेच आम्ही बोलतात. मी तुम्ही आश्वासन काय दिलं होतं पोटामध्ये की बाहेर टाक, बाहेर काय हे नरका तुम्हाला बाहेर काढ, मी तुझं नामस्मरण केलं का? नाही. बरं ठीक आहे, पुढे जरी कळल्यावर कळेल, हळूहळू मोठा झाला की मग आपली बहीण आणि तो त्या आई म्हणतात ओळखतो. मी सांगता त्याला आई ओळखण्याचं काही ज्ञान लागत नाही, कारण तो स्तनपान केल्यानंतर ते आई त्याला कळते. तो कुठेही असलं तर आई दिसले की हसतो. बरोबर, लहान असताना असतो त्याला आई कळते, पण बाप कळत नाही. बाप सांगावा लागतो. कुणाला? लेकराला सांगावं लागतं. आणि त्याला सांगावं लागतं हा तुझा बाप आहे. आता खरा खोटा फक्त त्या मातेलाच माहीत, पण तो जो सांगतो ते ऐकावंच लागेल, हा तुझा बाप आहे. मग त्या आईवर तुम्ही भरवसा ठेवला का नाही? तसं तुम्ही जे निघताना जे परमेश्वरावर भरवसा ठेवला होता की बाहेर काढ, मी तो नाम मग करायला पाहिजे का नाही? करीत नाहीत. हा दोष तुमचा. आणि म्हणून मनुष्य जन्मताच लवाड आहे, आणि म्हणून जे परमेश्वर सत्य आहे. म्हणून ह्या सर्वाचा विचार केला असताना सुद्धा मला काय सांगायचं याच्यातून एवढंच तुम्हाला पटवायचं मला, की तुम्ही काही करू नका. तुम्ही समजा आता इथून तुम्ही करोडपती आहे, तो तुम्ही 2 कोटीच्या ह्याच्यामध्ये स्नान करता, 2 कोटीच्या ह्याच्यामध्ये स्नान करता, मान्य आहे मला. तुमच्या 50 गाड्या आहेत, विमान आहे, सगळं मान्य आहे मला, त्याच्याबद्दल माझं तो मत नाही. परंतु शेवटी तुम्हाला त्या पटांगणातच स्नान करावे लागेल का नाहीत करावे लागेल? आणि मग एवढं तुम्हाला ज्ञान आहे, कुणाला ज्ञान नाही? सगळ्याला ज्ञान. मग का तसं वागत नाहीत? हा महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. हे एवढं सगळं ज्ञान आहे, हे आपण एकटे जाणार आहेत फलांना. बट समजा एकटे नाही, आपल्या बरोबर आपले सगळं काय येतं हे सांगा. हा, आपल्याबरोबर संपत्ती येणार नाही, गाडी येणार नाही, घोडा येणार नाही, पत्नी येणार नाही, पती येणार नाही, मुलगा येणार नाही, कोणी आई येणार नाही, वडील येणार, कोणीच येणार नाही. एकटा आलात एकटा जा. नग्नावस्थेत आले नग्नावस्थेत जा. काही करायचं नाही. फक्त तुम्हाला काही काळापुरतं तुम्हाला इथं पाठवले, त्या काळ झाला की तो घेऊन जा. ते तुमच्या हातात नाही. जन्मही तुमच्या हातात नाही आणि मृत्यूही तुमच्या हातात नाही. पण हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. सांगत असताना लगेच विषय आला म्हणून सांगून टाकतो की जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशीच मृत्यूची नोंद असते, हे लक्षात ठेवा. आपले फक्त माहीत नसतं, ज्या दिवशी जन्म त्या दिवशी मृत्यूची, आणि त्याच दिवशी तुमच्या पत्नीचे सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख असतो. तुम्ही किती दुनियेत फिरा, तुम्हाला जे मिळायचं तेच मिळणार, हे लक्षात ठेवा. आपण उगाच फिरतो, पण ते ठरलेलंच असतं. ह्या गोष्टी ठराविक असतात, आणि म्हणून आपण दुसऱ्यावर काहीच नाही भरोसा ठेवता. आपण फक्त एक परमेश्वरावर भरोसा ठेवता. तुमचं निश्चित सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. आता माझं तर झालं बाबा, आता तुमचं होईल का नाही मला सांगते, माझंच सांगते. नाही, मी सांगतो, कारण आपण 101% परमेश्वरावर भरोसा ठेवतो. मी तुमचा काहीच मला अपेक्षा नको, मला तुमच्यापासून काहीच नको, फक्त तुम्ही आनंदात राहा. माझी एकच इच्छा आहे, माझ्या जनतेने, माझ्या गरीब जनतेने, श्रीमंत नाही, माझ्या गरीब जनतेने आनंदात राहा. हसलं, मी कुठेही गेलं की नवरा बायकोन हसत राहा, आपलं स्वागत करावं असं वाटतं. एवढीच माझी अपेक्षा आहे, माझी दुसरी काय अपेक्षा नाही. आणि म्हणून ही अपेक्षा बाळगून मी ही व्यवहार करतो, दुसरं काही नाही. दुसरं की तुम्ही हसावं, तुम्ही हसलं की मी हसतो, तुम्ही रडले की मी रडतो, आणि खरंच रडतो, हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस संध्याकाळी आम्ही विचार करतात त्यावेळेस कधी कधी डोळ्याला पाणी येत नाही, येतं. ज्यावेळेस आम्ही हे जगाचा विचार करतात, काही गोष्टी घडतात आमच्या जीवनामध्ये, त्यावेळेस आम्हाला खरंच डोळ्यामध्ये पाणी येते. आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, पण येतं पाणी. आणि ही करुणा आली पाहिजे. ही करुणा आली की देव तुम्हाला पावला म्हणून समजेल, लक्षात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीने आता 9 महिने झालं सगळं, म्हणजे देवतेने सगळे प्रश्न विचारलं, आणि त्या दोघांनी एकमेकाला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर कर्दम ऋषीने सांगितलं तर मी आईला आज्ञा मी जा. आणि मग ते कलकत्त्याच्या एक गंगाच्या ठिकाणी गेले, आणि ठिकाणी ते प्रवासन केलं. नंतर आईसुद्धा त्या ठिकाणी गेले, आणि तिने सुद्धा आपला मोक्ष प्राप्त करून केला. अशा पद्धतीने देवतेचाही मोक्ष प्राप्त झाला,
आणि कपिलदेव सुद्धा निघून गेले, कारण कपिलदेवचा मृत्यू नाही, कारण ते अवतारी पुरुष आहेत. आणि म्हणे अशा पद्धतीने कपिलदेव, कर्दम ऋषी आणि देवहूती अशा पद्धतीने मनु आणि क्षत्रिपा यांच्यापासून जे 3 मुली झाल्या, त्या मुलीपैकी एका मुलीचं तुम्हाला वर्णन करून सांगितलं. बरोबर आहे. त्या 3 पैकी एकाचं वर्णन करून सांगितलं. अशा पद्धतीने त्यांची कथा संपल्यानंतर आता आपण दुसरी कथा घेऊया. चहा घेतला का तुम्ही? आणि मग मला माहित कसं माहिती नाही. अरे वा रे वा. चला त्याच्यानंतर आपण, मग आम्हाला 2 मिनिट बी बसू दिलं नाही. तरी म्हणायचं मी चहा गेलोय. आता हरे राम. आज 3रा दिवस आहे ना. हे लक्षात ठेवा. तुम्ही ऐका या न हा तुमचा विषय असतो, पण मी सतसत बुद्धीने सांगतो की जो कृष्णाने सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो की जे ऐकाय येतात ते काही कमी पुण्यवान असतात. एवढंच मी सांगू शकतो. मी दुसरं काय सांगू. कारण आत्ताच नसतंय, पूर्वीचं पुण्य घेऊन तुम्ही इथे आलेले आहात, हे लक्षात ठेवा. आणि जे काही असतील ते इथून जातात ते त्यांच्या हिशोबाने त्यांनी विचार करायचा असतो. कारण ती परमेश्वर त्यांना बसूच देत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांना बसूही सुद्धा देत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी म्हणत नाही. आणि म्हणून लोकांवर नाव नाही ठेवायचं. ज्याला ऐकायचं ते ऐका, ज्याला नको असेल नाही काय काय आपलं त्याचा काही विषय नाही. ऐकायचं ऐका. ऐकल्यानंतर त्याचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. आणि म्हणून लहानातली लहान गोष्ट सांगण्याचा मी प्रयत्न करतो. का फोडून सांगतो मी, इतक्या दमानं का सांगतो मी, की तुमच्या लक्षात बसावं. नाही तर कपिलाची 10 मिनिटात कथा संपतो. देवहूतीचे 10 मिनिटात कथा संपवायला किती वेळ लागत असतो? कथा संपवायला वेळ लागत नसतो, परंतु ती पटली गेली पाहिजे. पण नाही पटली तर त्याचा उपयोग नसतो. मग अशा पद्धतीने आपण सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, कश्यप ऋषीनं कशा पद्धतीने, कश्यप ऋषी आणि दिदी यांना का राक्षसी योनीमध्ये प्राप्त झाली, एवढं जर तुम्हाला सांगितलं तर मी निश्चित मला आनंद होईल. कश्यप ऋषी म्हणजे ऋषी आहेत, दिदी त्यांची पत्नी आहे. मग त्यांच्या पुढे हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू का आले सांग. मग तुम्हाला प्रश्न विचारतो, नाही मग सांगावं तर लागलं. आणि तुम्ही नाही उपयोग काय? मग तुम्ही जर मी एक कथा सांगितली, एवढं 3 तास मी कथा सांगितली, त्याचा जर तुमच्या मनामध्ये काहीच परिणाम नाही झाला तर काय उपयोग? नाही नाही नाही. कशामुळे ह्या कश्यप ऋषी असताना, महान ऋषी असताना त्यांच्या पोटी राक्षस का जन्मले, हाच एकच प्रश्न विचारला. मला दुसरं काय विचारलं? त्यांच्या पोटी राक्षस का जन्मले? कारण देवी देवी होती आणि हे बी ऋषी होते, तर त्यांच्या पोटी का राक्षस जन्मले, एवढंच सांगा. आणि हे जर तुम्हाला कळालं तर मला सगळंच कळालं असं मी म्हणू शकतो. आणि हे जर नाही कळालं त्याचा काय उपयोग? कशामुळे जन्म, त्यांच्या पोटी काय जन्म घेतला? ऋषी असताना, आपण तर सामान्य आहेत, ते ऋषी असताना, महान ऋषी काय साधे ऋषी नाहीत. तर नका सांगू. त्याचं कारण असं आहे
की त्यांचं वागणं, त्या दिदीचं वागणं योग्य झालं नाही, नियम पाळला नाही. दिवस माता काही गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टी चतुर्थी आहे, पंचमी, अष्टी आहे या पाळल्या नसल्यामुळे त्यांच्या पोटी जन्मला आले. मग त्याच्यापासून हे शिकलं पाहिजे ना. आपण आम्हाला तसं काही नाही, ती हे ज्ञान शिकलं गेलं पाहिजे. आणि मग ही इथंच विसरल्यानंतर घरी काय तुम्ही घेऊन जाणार? म्हणून प्रश्न तुम्हाला विचारला, तुम्ही इथंच विसरला, उद्या काय सांगणार? आणि म्हणून काही गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे. जोपर्यंत पथ्य पाळीत नाहीत तोपर्यंत सहसा उपयोग होत नाही. आता आपण एक मांडवे नावाचे एक ऋषी होऊन गेले. काही न करता ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो ते प्रारब्ध भोगावंच लागतं, हे लक्षात ठेवा. मग ऋषी असो, मुनी असो, संत असो, साधू असो, कुणी असो. असे एक मांडवे नावाचे एक ऋषी होते. तपश्चर्या करीत होते. कसल्या प्रकारचा दोष नाही, व्यवहारामध्ये दोष नाही, वागण्यामध्ये दोष नाही. सर्व ठीक असताना सुद्धा काय घटना घडली ते सांगतो. तपश्चर्या करीत होते आणि ज्या ठिकाणी तपश्चर्या करीत त्या राजाचं गाव होतं, राजाची सिटी होती. एका जंगलामध्ये तपश्चर्या करीत होते आणि योगायोगानं त्या राजाच्या महालामध्ये चोराने चोरी केली. काय केलं? चोराने चोरी केली आणि बरंचसं सोनं नाणं लुटून पळून गेले. हे सैनिकाने पाहिलं आणि सैनिक त्यांच्या मागे धावू लागले त्या चोराच्या पाठी. आज धावत असल्यानंतर खांद्यावर बरंच सोनं असल्यामुळे त्यांना पळता येईना. आता पळता येईना म्हणून काय करावं? म्हणून ही मांडवे ऋषीची तपश्चर्या करत होती, एक झोपडी, म्हणजे झोपडी तपश्चर्या. मग ह्याने काय केले, ह्या चोराने सगळं सामान जे आहे चोरून आणलेलं ते मांडव्या ऋषीच्या आश्रमात टाकलं. नीट लक्षात ठेवा, मी पद्मानं सांगतो. आणि मांडवे ऋषीच्या आश्रमात टाकल्यानंतर सैन्य धावत आली आणि पळत आल्यानंतर ह्याच्या झोपडीत शिरल्यानंतर त्यांना ते सोनं दिसलं, मास बाजारात सगळं. आणि मग सगळं सामान बाजारचा माल दिसला असताना सुद्धा त्या सैन्याला वाटलं की हा चोर आहे. आता फक्त आपले धरू नये म्हणून डोळे झाकून तपश्चर्या करतात. वास्तवात चोर होता का? नाही. इथपर्यंत समजलं. आणि मग सैन्याने धरलं, त्याला माल घेतला आणि राजापुढे उभा केला. आणि राजाने मागं पुढचा विचार न केला आणि राजाला सांगितलं की ह्यांच्या मुद्देमाला सहित आम्ही ह्यांना पकडलेलं आहे. मग राजाने काहीच विचार केला नाही, लगेच त्याला फाशीची सजा दिली. काय दिली? फाशीची सजा. आता फाशीवर सुरावर चढवलं गेलं, पण सूळ काहीच चढेना. सूळ काहीच चढेना. का नाही? परमेश्वर आहे, भक्ती करणार आहे, सूळ चढेना, कारण त्याचं पापच नव्हतं ना. सूळ चढेना. नंतर सैन्य धावत धावत गेले राजाकडे. म्हणजे अहो त्या महाराजा सूळच चढना, सूळच काम करीना आणि तिथं जप करीत बसले तोरी. आणि मग राजा धावत आला. राजाच्या लक्षात आलं की आपली चूक झाली, पण ते साधू आहेत, महात्मे आहेत, ऋषी आहेत. आणि मग त्यांना खाली उतरलं गेलं सुळावरून आणि त्याला माफी मागितली. ती म्हणजे तुम्ही माफी मागूच नका. काय म्हणतो तो ऋषी? तुम्ही मला माफी मागूच नका, कारण तुम्ही मला काहीच केलं नाही. करणारा माझा यमदूत आहे. यमानं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ते केलं, मग तुमचा काय दोष आहे? मग हा दोष यमाचा, मी यमाला जाऊन विचारेन. बघा किती